आज आपण मेद्य द्रव्यांबद्दल डिस्कस करणार आहोत. शंखपुष्पी हे कषाय, उष्ण आणि मधुर गुणात्मक तसेच स्निग्ध आणि पिच्छल गुणात्मक आहे. त्यामुळे ते दोषावर वातक कर्म करते. त्यामुळे आपण त्याचा वातज मानस विकारामध्ये उपयोग करू शकतो. तसेच ते धातूवर मज्जा धातूचे ब्रहण कर्म करते. ब्राह्मी हे तिक्त कषाय, शीत, मधुर व लघु गुणात्मक आहेत. दोषांवर ते पित्तग्न म्हणून कार्य करते. तसेच ते मज्जा धातूचे ब्रहण करते. त्वचा हे कटू, तिक्त, उष्ण कटू गुणात्मक आहे. तसेच वृक्ष व लघु गुणात्मक आहे. दोषांवर ते कफग्न म्हणून कार्य करते. तसेच कफज मानसविकारांवर ते कार्य करते. मज्जा धातूचे आवरण दूर करून मज्जा धातूचे पोषण करते. तर यासोबतच यष्टिमधू आणि जटामांसी हे दोन द्रव्य मेद्य म्हणून कार्य करतात. तर यष्टिमधू हे मज्जा धातूला बल देऊन मेद्य कार्य करतं आणि जे जटामांसी आहे ते मज्जागत दोषांचे शमन करून मेद्य कार्य करतात. तर त्यामुळे तुम्ही हे दोषानुसार आणि धातूनुसार जी गोष्टी आहेत ते बघून तुम्ही या द्रव्यांचा मेद्य म्हणून वापर करू शकता.